सर, पाकिस्तानची सध्या खूप फजिती होत आहे. एकीकडे आर्थिक बाब पाकिस्तान समोर आहे, जो अनेक देशांकडे सध्या कर्ज मागण्यासाठी जातोय आणि त्यातल्या त्यात भारताकडे आता ही सुवर्ण संधी आहे. आणि मला एक स्पेसिफिक असाच प्रश्न विचारायचा आहे की पाकिस्तानची पुन्हा फाळणी होऊ शकते का? अच्छा, खूप चांगला प्रश्न आहे. पाकिस्तानची फाळणी पुन्हा होऊ शकते का, याचं उत्तर होय असं आहे. पाकिस्तान सध्या 4 भागामध्ये आहे. बलुचिस्तान आहे, खैबर आहे, पंजाब आहे आणि सिंध प्रांत आहे. यापैकी खैबर आणि बलुचिस्तानला स्वतंत्र अस्तित्व हवं आहे. जसं 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली, त्यानंतर आता बलुचिस्तानलाही स्वतंत्र अस्तित्व पाहिजे, म्हणून बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया सुरू असतात. बलुचिस्तानचा जर आपण बलुचिस्तान ही भूमिका का घेते आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा पाकिस्तान सरकार विरोधात, त्याचं कारण असं आहे की बलुचिस्तानचा न झालेला विकास होय. अनेक प्रश्न बलुचिस्तानमध्ये आहेत, म्हणून बलुचिस्ताननं स्वतःचं सैनिक तयार केलं आणि ते सैनिक अनेक कारवाया पाकिस्तान लष्कर विरोधात करीत असतात. आपण जर एक बघितलं तर बलुचिस्तानमध्ये जे सैनिक पाकिस्तानचं होतं, पहलगाम हल्ल्यानंतर त्या सैनिकांना भारत पाकिस्तान सीमेवर आणलं गेलं. तिथे पोकळी निर्माण झाली बलुचिस्तानमध्ये. तिथे पोकळी निर्माण झाल्याबरोबर बलुचिस्तानमध्ये लष्कर सक्रिय झालं. विशेष म्हणजे मला सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण 9 ठिकाणांवर लष्करी कारवाई केली, ऑपरेशन सिंदूर, त्यावेळी अक्षरशः बलुचिस्तानमधील नागरिकांनी नाचले, डान्स केले, आनंद व्यक्त केला. दुसरा भाग आहे खैबर प्रदेशाचा. तर त्याच्या सीमा अफगाणिस्तानला लागून आहे आणि अफगाणिस्तानला सीमा लागून असल्यामुळे निश्चितच खैबर या प्रदेशामध्ये पाकिस्तानमधील, तिथे अफगाणिस्तानमध्ये जे अल कायदा संघटना आहे किंवा तालिबानी संघटना आहे, यांचं पूर्ण सहकार्य तिथे खैबरच्या दहशतवाद्यांना दिलं जाते. आणि खैबरलाही पाकिस्तानमधून स्वतंत्र व्हायचं आहे, म्हणजे भविष्यामध्ये पाकिस्तानची फाळणी होऊ शकते.